महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये असं एकही गाव नाही की जिथे वामनदादा कर्डकांचं नाव नाही. एकाने हसावे एकाने रडावे असे विश्व आता इथे न उरावे. असा हा ध्येय वेड्या प्रतिभेचा कवी, गीतकार आणि लोकशाहीर वामनदादा कर्डक होय. वामनदादा कर्डक यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी झाला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात देशवंडी नावाचं त्यांचं जन्मगाव आहे. पुढे आंबेडकरी चळवळीमध्ये 1942-43 या वर्षी वामनदादा कर्डकांचा अत्यंत निकट असा संबंध आला. त्या वामनदादा कर्डकांनी मानसा इथे मी तुझे गीत गावे, तुझे गीत गावे, तुझे हित व्हावे अशी जणू प्रतिज्ञाच केली होती. आणि म्हणून मानवतेचं मांगल्य सूत्र त्यांच्या गीतामध्ये, त्यांच्या प्रतिभेमध्ये दडलेलं आहे. परंतु 1996 पासून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण या राज्यस्तरीय सर्वोच्च नागरी पुरस्कारांचा कार्यक्रम होत आलेला आहे. अनेकांना या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. जर वामनदादा कर्डक यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला असता तर खऱ्या अर्थानं त्या पुरस्काराचीच उंची वाढली असती. महाराष्ट्रातील प्रत्येक विचारवंताच्या, अभ्यासकांच्या, मराठी रसिकांच्या ओठावर, मनावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं असा महाकवी म्हणजे वामनदादा कर्डक आहे. वामनदादा कर्डक यांनी या व्यवस्थेला प्रश्न विचारला, इथल्या समस्याला उजागर केलं, लोकमन घडवलं, लोकजागृती केली. वामनदादा कर्डक यांनी आपल्या आयुष्यामध्ये 1000हून अधिक गीतांची रचना केली. आणि म्हणूनच त्यांच्या काव्यप्रतिभेचा, त्यांच्या कार्याचा एक आलेख लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी MGM अभिमत विद्यापीठाने वामनदादा कर्डक यांच्या काव्यलेखनीला शोभनीय असा त्यांचा सन्मान केला आणि त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानद सर्वोच्च पदवी प्रदान केली. आणि म्हणून वामनदादा कर्डक हे डॉक्टर वामनदादा कर्डक झाले. अलीकडे वामनदादा कर्डकांची अनेक गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. खऱ्या अर्थानं वामनदादा कर्डक हे लोककवी होते, लोकशाहीर होते, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार होते. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा आवाज ते झालेत, बुद्ध कबीरांचा आवाज झाले, ज्योतिबा शिवरायांचा आवाज झाले. वामनदादा कर्डकांच्या प्रत्येक गीतामध्ये त्यांचं हृदय, त्यांचं मन, त्यांची बुद्धी सामावलेली आहे. त्याचबरोबर कल्पनाशक्ती, अलौकिक प्रतिभा आणि सृजनशीलता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलू आहेतच. वामनदादा कर्डक यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारला, सांगा आम्हाला बिरला बाटा, टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे. गोरगरीब जनतेचा वाटा विचारणारा हा वामनदादा, फारे सारे डोंगर लाटा, कर्मठांचा जिरवा ताटा, वादळ प्राण पिसाळून सारा सागर काढा खणून असा इशारा देणारा सुद्धा वामनदादा आहे. हा बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातले दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळी नामा शिवे, आम्ही तुफानातले दिवे. अशी ही कवी प्रतिभा लोकमानसामध्ये एक विद्रोहाची, बंडखोरीची भावना प्रेरित करते आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून उठण्याची
उर्मी जागवते. आणि म्हणूनच ती म्हणते, मला चीड येत नाही हाच माझा खरा गुन्हा आहे. आणि मग दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न सुद्धा ते आत्मभान जागृत करण्यासाठी विचारतात. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. हा दोष देण्याचा प्रकार जो आहे, आपली जबाबदारी इतरावर टाकण्याची जी प्रवृत्ती आहे, या निष्क्रिय प्रवृत्तीवर सुद्धा वामनदादांनी हल्ला केलेला आहे. वामनदादाच्या शब्द प्रतिभेमध्ये अन्यायाची चिरा चामडी चिरा करा चिंधड्या रे, चिरा करा चिंधड्या नाही तर भरा हाती बांगड्या रे, ही जी काही उत्स्फूर्तपणे बंडाची भावना निर्माण होते, ते वामनदादा कर्डक अस्खलित प्रतिभेचे धनी आहे. वामनदादा कर्डकांनी आपल्या गीतामध्ये मानवी मन, मानवी भावना जपलेल्या आहेत. त्यांची मांगल्याची गीतही अत्यंत महत्वाची आहेत. पल्ला 100 कोसाचा दूर, जीव आईला भेटाया झूर, वेडी ही माया, वेडी ही माया, वेडी ही माया, पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया. ही माहेराला जाण्याची जी सुहासिनीची ओढ आहे, सासूरवासिनीची जी ओढ आहे, ती ओढ सुद्धा वामनदादा कर्डकांनी अत्यंत चपखल शब्दामध्ये गीतामध्ये व्यक्त केलेली आहे. अलीकडे वामनदादा कर्डकांचं एक गीत महाराष्ट्रामध्ये लोकसंस्कृतीमध्ये, लोकमंचावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. वामनदादा कर्डक म्हणतात, माझी मनुका ही फियाट गाडी, माझी मनुका, अहो माझी मनुका ही फियाट गाडी, माझी मनुका, या गाडीचा 2 घडीचा ड्रायव्हर बनू का, माझी मनुका ही फियाट गाडी, माझी मनुका. हे गीत अत्यंत लोकप्रिय झालेलं आहे. वामनदादा कर्डक यांच्या प्रतिभेला जे काही नव संकल्पनेचं, कल्पनेचं सृजन चढते, त्यातून लोक मन जागं होते. म्हणून वामनदादा कर्डकांची प्रत्येक गाणी, मग ती चळवळीतली असतील, लोकपरंपरेतील असतील, ती माणसांना साथ देतात. चळवळीच्या बद्दलही त्यांनी अत्यंत समर्पक असं वर्णन केलेलं आहे. पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो, जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. एकता भंग होत असताना, सामाजिक एकात्मता नष्ट होत असताना त्यांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला, तो शब्दबद्ध झालेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते. ही त्यांची एक मनात दडलेली वेदना आहे. आणि वामनदादा कर्डक त्या वेदना व्यक्त करतात. वामनदादाच्या गीताला जी तरलता आहे, भावनात्मकता आहे, ती फार महत्त्वाची आहे. वामनदादा कर्डक एका गीतात लिहितात, ती रचनाही आपल्या मनाला भावते. चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. ही जी बाबासाहेबांच्या बद्दलची त्यांच्या मनातली जी भावुकता आहे, त्याचं यथार्थ वर्णन अत्यंत समर्पक शब्दामध्ये वामनदादा कर्डकांनी केलेलं आहे. आणि म्हणून वामनदादा कर्डकांच्या प्रत्येक गीतावर, प्रत्येक रचनेवर तासन तास बोलता यावं अशी त्यांची कविता आहे, गीत आहे. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, रक्ताचं पाणी शिंपडूनी शिवार हा फुलविला, बहरली कंस इमानी माणसं नाचतो जोंधळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा.
ही जी काही भावना आहे, वामनदादा सहजपणे लिहून जातात आणि प्रत्येक मनाला त्यांची गीतरचना भावते. म्हणून मित्र, वामनदादा कर्डकांचं कुठलंही गाणं घ्या. वामनदादा कर्डक हे प्रतिभेचे प्रचंड असे स्रोत आहे. त्यांच्या शब्दात जे सामर्थ्य आहे ते माणसाला जागं करणारं सामर्थ्य आहे. वामनदादांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या चळवळीतील कार्यावर एका शब्दात जर कुणी व्यक्त व्हायचं असेल तर वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीचे खऱ्या अर्थानं काव्यात्मक भाष्यकार आहेत. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.